ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन झालंय। हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालंय। ते 66 वर्षांचे होते। भारदस्त आवाज, जबरदस्त संवाद फेक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरस अभिनय कौशल्यांमुळे ओम पुरी यांनी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं। मराठी नाटक घाशीराम कोतवाल या नाटकावर आधारित सिनेमातून ओम पुरी यांनी आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर खलनायक, नायक, विनोदी आणि संवेदनशील भूमिका त्यांनी मोठ्या खुबीने साकारल्या। ओम पुरी यांचा आक्रोश हा सिनेमा अतिशय गाजला होता। आस्था, हेराफेरी, अर्धसत्य, चायना गेट, चक्रव्यूह, घायल सारख्या अनेक सिनेमातील ओम पुरींच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या। चायना गेटमधील निवृत्त फौजी, घायलमधील एसीपी डिसूजा, हेराफेरीमधला खडक सिंग, चुपचुपके मधील प्रभात सिंग चौहान आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत। आतापर्यंत त्यांनी तब्बल 124 सिनेमांमध्ये काम केलंय। फिल्मों में काम किया था मैं, मृत्युदंड में और चक्रव्यूह में, बट हमारे ताल्लुकात फिल्मों से भी ज़्यादा आपसी थे। वो बड़े प्यार से हमको छोटे भैया कहते थे हमेशा। बहुत मिस करेंगे हम लोग उनको। द वेरी गुड सोल, बहुत मतलब उनकी आत्मा बड़ी साफ और बेबाक थी। वो कुछ छुपाते नहीं थे, बोलते थे, और जो कभी मलिन नहीं देखा उनका चेहरा या मन। भगवान उन्हें शांति दे और उनके परिवार को शक्ति दे। ऐसे समय में हम कलाकार सभी मिस करेंगे उनको, और फिल्म इंडस्ट्री के लिए बहुत बड़ी क्षति है। बहुत अच्छे हिंदुस्तान के ही नहीं, पूरी विश्व के कलाकारों में उनका नाम लिया जाता था। गॉड ब्लेस हिज सोल। मृत्युदंड और चक्रव्यूह के दौरान की कोई ऐसी यार शूटिंग के दौरान जो आपको हमेशा उनके जवाब मिलते होंगे, उनसे उसके बारे में बातचीत होती? नहीं, काम के ही मामले में उनकी जो डिवोशन थी, उनकी जो पकड़ थी काम पे, वही सबसे बड़ी बात थी। और मतलब बहुत ही खुशमिजाज आदमी थे। तकलीफ में भी रहते थे तो कभी उनका चेहरा मलिन नहीं देखा। नहीं, मुझे पता नहीं, मुझे सुबह पता चला तो बताया कि शायद यहीं पे आने वाले हैं, तो मैं आ गया मिलने देखने। थैंक यू। हाँ, he was in a very severe kind of a pressure, that I can tell you. He was a great man and was a great human being. आपल्या सिनेमांनी ओम पुरी यांनी दीर्घकाळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। ओम पुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर सेलिब्रिटींनी ओम पुरी यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे। विश्वासच बसत नाही की सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांपैकी एक असलेले ओम पुरी आपल्यात नाहीत, असं अनुपम खेर यांनी म्हटलंय। ते माझ्यासाठी एक महान कलाकार आहेत आणि कायम राहतील। त्यांच्या निधनामुळे धक्का बसला असून अतिशय दुःख होत आहे। आमिर खान, ओम पुरी यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दुःख झालं। भारतीय सिनेमातील एक सर्वोत्तम कलाकार आज आपण गमावलाय। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो। महेश भट्ट दिग्दर्शक म्हणतात, गुड बाय ओम। माझ्या शरीराचा एक हिस्सा वेगळा झालाय। सिनेमा आणि जीवनाविषयी रात्र रात्र केलेली चर्चा कशी विसरता येईल? ओम पुरी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून धक्काच बसला। मी माझ्या मनाची अवस्था शब्दात व्यक्त करू शकत नाही, असं अभिनेता रितेश देशमुखने ट्विट केलंय।
ओमपुरी यांच्या निधनामुळे एका युगाचा अस्त झालाय. चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील, असं ट्विट अभिनेत्री प्रियांका चोपडीनं केलंय. ओमपुरींनी आपल्या चतुरस्त्र अभिनयानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आमच्या मनात तुम्हाला सदैव अढळ स्थान होतं आणि राहील. तुमची कमतरता चित्रपटसृष्टीला आणि रसिकांना कायमच जाणवेल. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. वेळ झाली एका ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय दुपारी 1च्या बातम्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.